दिदे, सत्यदाजींचं लग्न थांबवायला प्लीज लवकरात लवकर ये. आमरे, चल ग, आवरले माझं. आहे कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहे? मी पण मस्त. ऐक ना, तुला ते म्हटलं होतं ना माझा मित्र. हा, आलाय का तो? हो आलाय. बोलू का त्याला? हो बोल. पप्प्या ये ना. हा माझा मित्र पप्प्या आणि ही माझी मैत्रीण. हाय. नमस्कार. चला आपण आता मेकअपला सुरुवात करूया. हा. अरे थांबा जरा. हा मुलगा काय करतोय लेडीज पार्लर मध्ये? अरे थांब थांब. थांब. पप्प्या ना नाटकात काम करतो. हो ना पप्प्या? होय होय. हा, तर त्यात ना त्याचं स्त्री पात्र आहे आणि नेमकं त्याचं त्यात लग्न दाखवलंय. मग आता काय करणार ना, म्हणून आम्हाला मेकअप करायचा होता. हो ना पप्प्या? होय. हे लेडीज पार्लर आहे ना, हा मुलगा आतमध्ये कसा आलाय? मॅडम तुम्ही परमिशन कशी दिली? मी ओळखते त्याला, चांगला मुलगा आहे, चांगली ऍक्टिंग करतो तो. त्याचा मेकओव्हर करायचं. ठीक आहे मग. हा चला. काहीतरी होतंय, काहीतरी होतंय. स्नेहा, स्नेहा झोपताय, झोपताय स्नेहा, स्नेहा झोपा लागले, स्नेहा झोपताय, काढे झोपताय, झोपताय काढे, झोपा लागले, झोपताय काढे. काय काहीतरी होतंय, काहीतरी होतंय. पप्प्या ऐक ऐक, शांत हो. झोपा लागले, काढताय, काढतो झोपा लागले. पप्प्या तुला छान दिसायचंय ना? मला दिसत छान, काढ झोपा लागले. ताई झालंय ना? हो हो, थोडा वेळ अजून. थोडाच वेळ अजून, थांब. झोपताय. किती सुंदर दिसतोय ना हा. खूप सुंदर दिसतोय हा. खूपच सुंदर दिसतोय ना. खूप छान मेकअप झालाय यांचा. खूप म्हणजे खूप छान दिसतोय. काय माझा तर विश्वासच बसत नाही, एवढा सुंदर दिसतोय मी. मी खरंच पोरगी वाटायला लागलोय. होय ना. थँक्यू बरं का. कमाल मेकअप केलाय तुम्ही. थँक्यू सो मच. पप्प्या अरे किती गोड दिसतोयस तू. खरंच मुलगी दिसतोयस माहितीये. मला ना आता भीतीच वाटायला लागली. त्या नाटकातले हिरोने खरंच तुझ्या सोबत लग्न केलं तर. हॅलो. काय रे पप्प्या, झाला का मेकअप? झाला की. मग आता 0 मिनिटात मंदिरात पोहोच. हे काय आलोच.
थँक्यू बरं का. तुम्ही जे काही मेकअप केलाय का नाही त्याच्यामुळे मी सुंदर वाटायला लागलोय. धन्यवाद. लय लय आभार तुमचं. तुलजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय हे किती उशीर? मुहूर्त कितीचा आहे माहिती आहे ना? अहो गुरुजी, मुहूर्त आपल्याला जेवढा लांब होतं तेवढं चांगलंच आहे हो. अहो एकदा लग्न लागलं की नाही किंवा निवांत किती हसायचंय तेवढं हसा. आता पहिलं चला तरी लग्न लावून घेऊ. चला. गुरुजी तुम्ही एक काम करा, तुम्ही अजून पूजेची तयारी करा, आम्ही आलो. ते साहित्य सगळं आणलंय ना? हे जाऊ, गुरुजीने काय काय पाहिजे ते बघा. जाऊ चला रे, या माझ्या मागे. अरे उभ्या मी. ए सत्या, अरे पोरगी माझ्या मनासारखी नाही, निदान लग्नाची जागा तरी माझ्या मनासारखी बघायची ना. हे असलं चोरून लगीन केल्यासारखी कशाला जागा बघितलीस? मम्मी हे बघ, मला उगाच जास्त खर्च करायचा नव्हता. मागच्या वेळी बघितलंस ना, सगळा खर्च वाया गेला. हे बघ सत्या, झाला तर खर्च होऊ दे की, पण तिने बेट तुझ्या आयुष्यातनं गेली कायमची हे महत्वाचं आहे बघ. आणि ह्या लग्नासाठी का नाही मी असा खर्च केला असता. माया अगं, आजच्या दिवशी तरी शांत हो जरा. तो त्याच्या मनाने लग्न करतोय तर करू दे ना त्याला. ओ चित्रकार, तुम्हाला तर बोलून काही फायदाच नाही बघा. जरा काही मी जेलात गेले का तुम्ही तुमच्या मनाचा कारभार करून रिकामा झालात की समजा सगळं ठरविलंय मला न सांगता. आणि आता काय बोलताय शानपणा करून? गाला काय गोंधळ घालायचाय ती? पैसे मिळाले जाऊ तिकडे. चल. सत्या, साताऱ्यात नवीन पाखरू आले. ही पाखरू आपल्या वाड्यावर पाहिजे. तू थांब, मीच लगीन करतो या संघ. दादा सांगे मी जाईन निघून. मम्या पप्प्या तू घाबरू नकोस, तुझ्याशी कोणीच लग्न करणार नाही. अरे आम्हाला बी काहीतरी चॉईस आहे की. बरं मी आज थांबते, तुम्ही या. बर बर. या डीजे फॅमिली. अगं वया, चांगलीच लाजते की नवरी. सत्या, शाना आहेस रे. नाही म्हणजे तुझं बंद कशात हाय हे तुला कळलं म्हणायचं आहे की नाही. तशी आमची म्हणजे तुझ्या लायकीची नव्हतेच खरं. हो आत्याबाई, आता जे झालं ते झालं, पण माझ्या अवतानाला मान देऊन तुम्ही इथपर्यंत आलात, मला लय भारी वाटलं बघा. या, तुमचं स्वागत आहे. चला. अभिनंदन. ते सत्य आवरत काय पिबून, पण तुझ्या या लग्नामुळे मला लई 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 आनंद झाला. ओ दात काढत काय बसलाय? पहिले आतमध्ये या सगळे. चला. आम्या, तुम्ही गेट जवळ थांबा आणि वाघमारे आल्या तर त्यांना सहजासहजी सोडायचं नाही. एक वेळ मार खायला लागला तरी चालेल, पण अजिबात सहजासहजी सोडायचं नाही त्यांना. काय असं दादा ते लय मारत्याल, पण ठीक आहे, तुझ्यासाठी आज मारवी खातो. बरं जावा, लवकर जावा. चल चला वहिनी, चला चल. सत्या, त्या पुरीच्या आई वडिलाची ओळख बी कोणी करून दिली नाही.
माया सुनेचं काही स्टेटस आहे का नाही? अरे होय, ते राहिलंच की. हे स्वातीचे मम्मी पप्पा आहेत. यांचे 2 मोठे शोरूम आहेत. हा जीसीपीची कोऱ्यानं पैसा ओढतात. हा, आणि 4 दुकान आहेत. हा सोन्याची. अयो, दुकान आहे ती सोन्याची, म्हणजे लईच पैसेवाले दिसतात. बलम्या म्हणतोय तसं जीसीपीनेच पैसा उडत असणार हे. माझ्या सत्यानं चांगली पोरगी बघितली. आता दिसायला काही एवढी नाही, पण पैसेवाले तर जाऊ दे. गजाननं भूतगणाधिसेवितं गवित्तजम्बो फलचारु भक्षणम्. ओ नवरदेव, गड्यात काय सारखं बघताय? बायकोकडे बघा, होणार आहे. सगळं वेळेत होईल, काळजी करू नका, मी आहे. वाघमारे अजून का आल्या नसतील? अरे सत्यदादा, मंजुताई जर नाही टायमावर आले तर काय करायचं, काय ठरवलंय का नाही? म्हणजे नाटक किती वेळ चालणार आहे बाबा? टेन्शन यायला लागलंय. लागायचं खरंच लगन बेगीर. किती वेळ लागला तुमच्या यायला? हो, जे काय बोलायचे ते नंतर बोला. मम्मा मला अगोदर. मम्मा बलमा. हा, फुलं. हा, हार. हा, समिधा. हा, तेल. हा, चमचा. हा, पटकन घेऊन ये, जा लवकर. ये ना लवकर. हा, हे काय? अरे काय आहे, एक एक वस्तू आणतोय. तेल आणि तो चमचा घेऊन ये. आण लवकर. तेल तेल चमचा कोण आणणार? आता विसरलो. पटकन ये. हो हो, ही काय? बलमा. हा, चमचा कोण? काय आहे? पळत ये, पळत. हे कुठली पळायची पद्धत? कुमामध्ये समिधा टाका. एक एक घ्या दोघांनी. ए, असं जर वागाल ना
तर लग्नात अपशकून होईल. चांगलंय की मग. औच. मम्मी सत्य तुझा का नाही चावट वागायला लागलाय बघा आजकाल. हे पिकरी चावट नाही आणि तो लय खुश आहे ना, त्याच्या पसंतीला लगीन व्हायले ना म्हणून. दीदी अजून कशी आली नाही? पप्प्या आता छत्ता हे सगळं थांबवा, नाहीतर मीच लग्न थांबवेल. अरे सत्य दादा, अरे कर ना काहीतरी बाबा. अरे स्वतःच्या गर्लफ्रेंड समोर पोराशी लग्न करणारा पोरगा नाही बनायचं मला. कर बाबा काहीतरी. चला अंतरपाठासाठी उभे राहा. वाघमारे कुठं आहेत? दाजी आम्ही निघालो ना तेव्हा ती झोपलेली होती. मला वाटलं ती पण एवढ्यात उठेल आणि इकडंच येईल, म्हणून मी चिठ्ठी ठेवून आलेली तिथं. मगासपासून लय फोन लावले, एक पण फोन उचलला नाहीये तिने. म्हणजे नक्की झोपली असणार आहे ती अजून. काय पप्प्या भावा तू इथं काय करतेस? आणि ती पोरगी कुठे गेली बघितलंस त्याला? माझा मनापासून आमरे, काल काय झालं होतं माहिती आहे ना तुला? तू जा लवकर त्यांना घेऊन ये, नाहीतर माझं लग्न लागलं याच्या बरोबर. तुम्ही काळजी नका करू, मी बघते काय झालंय ते. आमरे, आमरे, आई. कुठे गेले या दोघी आता? सावधी आवडते. चला अंतरपाठ धरा.
मी अक्षता वाटतो. हे घ्या तुमच्याकडे अक्षता घ्या, तुम्हाला पण लागतील. ए बाई मी आकाश कुठे आहे तुझा दर की अंतरपाठ. ठीक आहे. दिदे दिदे अगं तू इथं काय करते? तू फोन बघितलास का तरी? किती फोन केलेत तुला? ते सोड, मला आधी सांग तू कुठं होतीस आणि घरातले सगळे कुठे आहेत? दिदे अगं भानावर ये, तिकडे सत्यानाजींचं लग्न लागतंय आणि तू इथं खुशाल उभी राहिल्यास वे. आपल्याला त्यांना जाब विचारायचं नाही का? सत्याचं लग्न आज? मी काल घरी कशी आले? मला काहीच आठवण झाले. दिदे अगं हे सगळं जाऊ देत, अगं तिकडे सत्यादाजी दुसऱ्या पोरी बरोबर लग्न करतात. दिदे अगं काय पण करून तुला हे थांबवलं पाहिजे. मी असं अजिबात होऊ देणार नाही. शुभ मंगल सावधान